नमस्कार. कामतांच्या प्रॉपर्टीवर ऐश करण्याचा विचार करणाऱ्या सरकारला लवकरच एक मोठी चपराक बसणार असते आणि याबद्दल तिला अजिबातच ढांगपत्ता नसतो. स्वतःच्या माजात वागणाऱ्या सरकारला आता थेट कान्हा म्हणजेच कबीरने अशी काही चपराक देण्याचा जो काही प्लॅन आखलेला असतो, त्यानंतर सरकार चांगलीच थबकणार असते. इकडे आपण पाहतोय कबीर आणि किरण बोलत असतात. कबीर म्हणत असतो, किरण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला आता जे काही सांगणार आहे ना, ते मात्र आपल्या दोघांमध्येच राहिलं पाहिजे. त्यावर किरण म्हणत असतो, कबीर तू माझ्यावर अविश्वास दाखवतोयस का? त्यावर कबीर म्हणत असतो, अजिबातच नाही, पण तुला मी असं का म्हणतोय ते कळत नाहीये. तू जानूला जर काही सांगशील तर तिच्या मार्फत ते सखीपर्यंत आणि सखीमार्फत इतरांपर्यंत पोहोचू शकतं आणि मला तेच नको आहे. त्यावर किरण म्हणत असतो, हरकत नाही, तुझं म्हणणं काय आहे ते आलं माझ्या लक्षात, तू बोल बिंदास. आणि अशातच सांकेतिक भाषेमध्ये कबीरने किरणला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगायला सुरुवात केलेली असते. किरण नीट लक्ष देऊन ऐकत असतो आणि शेवटी किरण म्हणत असतो, कबीर कबीर हे खूप रिस्की आहे. त्यावर किरणला कबीर म्हणत असतो, रिस्क घेणारा व्यक्ती म्हणजे कबीर. एक वेळ कान्हा रिस्क घेणार नाही, पण कबीर रिस्क घेणार. आणि अशातच आता किरण म्हणत असतो, ये होईना बात, आता तू हवं ते कर, तुझ्या बरोबर तुझा हा मित्र किरण आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता कबीर म्हणत असतो, चल मग कामाला लाग. आणि मग किरण येस बॉस म्हणत तिथून बाहेर पडतो. इकडे आपण पाहतोय आता सखीला अजिबातच चैन पडत नसतं, कारण कान्हाच्या म्हणजेच कबीरच्या सगळ्या आठवणी तिला खायला उठत असतात. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे गौतम आलेला असतो. गौतम सखीला पाहतो आणि बोलू लागतो, सखी बाळा काय झालंय, इतकी बेचैन का दिसतेस तू? त्यावर सखी म्हणत असते, काका काका तूच सांग काय करू मी? त्यावर गौतम म्हणत असतो, अगं काय झालंय ते सांग मला. त्यावर सखी म्हणत असते, काका हा कान्हा म्हणजेच कबीर माझ्याशी जे काही वागला ते योग्य होतं का, सांग ना मला. त्यावर गौतम म्हणत असतो, सखी बाळा एक गोष्ट लक्षात ठेव, त्याचा जो काही दृष्टिकोन होता ना, तो एक वेळ तुला चुकीचा वाटत असेल, पण मला चुकीचा वाटत नाहीये, कारण तो माणूस म्हणून खरा आहे. खोटं वागला असेल तो, पण त्यामागे काहीतरी कारण असल्याशिवाय खोटं वागणार नाही तो. आता तुला माझं म्हणणं हे आहे, त्याच्यातल्या चांगल्या माणसाला निवड आणि त्याला जवळ कर. हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते, काका म्हणजे तू त्याच्या बाजूने आहेस तर? त्यावर गौतम म्हणत असतो, अजिबातच नाही, मी योग्य त्या मार्गावर आहे आणि योग्य ती माणसं जोडायचं काम करायचा प्रयत्न करतोय. त्यावर सखी म्हणत असते, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की तो कान्हा हा खरंच योग्य आहे माझ्यासाठी? त्यावर गौतम म्हणत असतो, अगदीच योग्य आहे. लक्षात ठेव, त्याने तुझ्याशी जे काही वागलंय त्याचा विचार न करता आता यापुढे तो तुझ्याशी कसं वागणार आहे यावर डिपेंड राहा. आणि तेवढ्यात सखी म्हणत असते, काका अगदी बरोबर बोलतोयस तू, मी काल आई बरोबर त्याच्या घराजवळ गेले होते घटस्फोटाचे पेपर घेऊन, तर त्याने मला कान्हा माणिक म्हणून सही केली आणि शेवटी मला 8 आईस्क्रीम सुद्धा दिले. मला असं म्हटलं, जो माणूस अस्तित्वात नाहीये त्याच्या सह्यांचं काय करणार तुम्ही? हा कबीर किर्लोस्कर तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमच्याशी नातं कायम ठेवण्याचा अगदी शेवटपर्यंत प्रयत्न करीन. हे वाक्य ऐकल्यावर आता गौतम म्हणत असतो, अगं हे सखी, मग एका बाईला, एका बायकोला, एका हमसफरला आणखी काय हवं असतं? हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते, म्हणजे काका तुला असं वाटतंय की मी त्याला कायमस्वरूपी साथ द्यावी? त्यावर गौतम म्हणत असतो, 100%. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कबीर जे बोलतोय, जसं बोलतोय, जिथे बोलतोय त्यासाठी कधीच नकार देऊ नको, होकारच दे, कारण तो माणूस म्हणून सच्चा आहे. आणि अशातच आता सखीला थेट कळून चुकलेलं असतं गौतम काकाला नेमकं काय म्हणायचं आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता तिथेही सरकार आलेली असते आणि सरकारने नेमकं गौतमचं हे बोलणं ऐकलेलं असतं आणि सरकार लगेचच चिडते. ती म्हणत असते, छोटे भाऊजी काय चाललंय तुमचं? का असं वागताय तुम्ही? तुम्हाला अशा पद्धतीने वागताना काहीच कसं वाटत नाही?
ज्या माणसाने माझ्या मुलीला फसवलंय त्या माणसाला तुम्ही परत एकदा माझ्या मुलीच्या आयुष्यात आणण्याचा विचार का करताय? मला नकोय तो माझ्या मुलीच्या आयुष्यात आणि माझ्या मुलीलाही नकोय. आता सरकार ज्या पद्धतीने चिडलेली असते, ज्या पद्धतीने बोलत असते, त्यावर मात्र अजिबातच गौतम काही बोलत नसतो. आणि तेवढ्यात सखी म्हणत असते, काका काका तू काही टेन्शन घेऊ नको. आईचा राग निश्चितच बरोबर असेल, कारण ती तिचा मुलीचा विचार करते. त्यावर गौतम म्हणत असतो, सखी मी आता या ठिकाणी काहीच बोलणार नाहीये, कारण मला जे काही तुला सांगायचं होतं मी तुला सांगितलंय आणि मला एक महत्वाचं काम आहे, त्यासाठी मी आता इथून जातोय. आणि तेवढ्यात गौतम पाठमोरा झालेला असतो. तेवढ्यात लगेचच आपण पाहतोय आता ही सरकार म्हणत असते, गौतम एक गोष्ट लक्षात ठेव. आणि अशातच सखी एकदम आपल्या आईकडे पाहते, कारण ती आतापर्यंत छोटे भाऊजी म्हणत होती आणि अचानकपणे गौतम म्हणते. त्यावर लगेचच आपण पाहतो लगेचच सरकार थोडी बिथरते आणि बोलत असते, सॉरी छोटे भाऊजी, प्लीज तुम्ही माझ्या मुलीच्या आयुष्यात दखलंदाजी करू नका आणि तुम्ही जाऊ शकता. आणि तेवढ्यात गौतम तिथून निघून गेलेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता सखी आणि ही सरकार बोलत असतात. सरकार म्हणत असते, सखी तू तुझ्या निर्णयावर ठाम राहा. मला तो तुझ्या आयुष्यात नकोय. मी तुझ्या आयुष्यात त्याच्यापेक्षाही चांगला, श्रीमंत आणि चांगला मन मिळव मुलगा आणणार म्हणजे आणणार. त्यावर सखी म्हणत असते, आई मुळात मला श्रीमंत अशा प्रकारचा विषयच नाहीये, त्यामुळे तो विषय वगळतो आणि मला दुसरा कोणताही मुलगा माझ्या आयुष्यात नकोय. हे सगळं ऐकल्यावर आता ही जी सरकार असते ती म्हणत असते, अगं असं काय करतेस तू? तो विचार मी करीन, तू नाही करायचा. आणि तेवढ्यात सरकार बोलत असताना सखी आपल्या बेडरूम मध्ये जाते. इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो. कबीरने दिलेलं काम किरणने आता चोख पार पाडलेलं असतं आणि त्यानंतर ते काम कबीरला दाखवलेलं असतं. कबीर म्हणत असतो, वा माझ्या शेरा, खरंच इतकं जबरदस्त काम केलंयस ना तू, त्यासाठी तुला काही ना काही अवॉर्ड तर नक्कीच देणार मी. आणि त्यावर किरण म्हणत असतो, बस क्या यार. आणि असंच आपण पाहतोय फायनली आता डॅशिंग पद्धतीने कामतांच्या घरी एंट्री मारण्यासाठी कबीरने चांगला ड्रेसअप केलेला असतो आणि थेट तो कामतांच्या घराजवळ गाडी घेऊन पोहोचलेला असतो. कामतांकडेही अशा प्रकारची गाडी नसते, त्यापेक्षाही कैक पटीने महाग गाडीतून काना म्हणजेच कबीर उतरलेला असतो आणि थेट डॅशिंग पद्धतीने कामतांच्या घरात एंट्री करताच समोर सरकारने आता या कबीरला अडवलेलं असतं. सरकार म्हणत असते, काय काय चाललंय तुझं? स्वतःचं घर असल्यासारखं कसं काय प्रवेश करतोयस तू, म्हटलं मी. त्यावर कबीर म्हणत असतो, असं काय करताय सरकार? मला माहितीये तुम्ही दारात उभं राहून माझं स्वागतच करणार. त्यावर सरकार म्हणत असते, मला काय कुत्र्यान चावलंय? हा, तुझं स्वागत करू मी? चल आत्ताच्या आत्ता इथून बाहेर हो. त्यावर कबीर म्हणत असतो, मला इथून बाहेर व्हा म्हणणाऱ्या तुम्ही कोण? त्यावर मात्र सरकार म्हणत असते, मी या घरातली सरकार. आणि अशातच कबीर म्हणत असतो, तेच तर या घरातील लोकांना मला सांगायचंय की तुम्हीच सरकार आहात. आणि अशातच तिथे सखी आलेली असते. सखीला लगेचच काना म्हणत असतो, पाहिलात बेबी सरकार, मी तुम्हाला म्हणत होतो ना, घरात आहे ती बाई, तुमची आई तेजस्विनी नाही तर तुमची मावशी मनस्विनी म्हणजे सरकार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट ही जी मनस्विनी असते म्हणजे सरकार, ती बोलू लागते, ए कबीर शब्दांचे खेळ करू नकोस. या घरात सखीची आई म्हणून माझं राज्य नसणार आहे का? म्हणून मी स्वतःला सरकार म्हणाले, त्याचा तू एवढं भांगाभांगट करू नकोस. आणि अशातच आपण पाहतोय कबीर म्हणत असतो, मग काही असाल तुम्ही, म्हणून काय या घरातून मला बाहेर काढाल तुम्ही? माझंही या घरात वजन आहे. एकदा का तुम्हाला माझं या घरातलं वजन कळलं ना, तर मात्र लक्षात ठेवा, या घराच्या कोपऱ्यात सुद्धा तुम्हाला उभं राहायला जागा देणार नाही मी. हे सगळं ऐकल्यावर आता सरकार आतल्यात खूप चिडलेली असते. ती म्हणत असते, थांब आत्ताच तुला दाखवते, खूप मस्ती आली ना तुला. ए सखी इकडे ये, तू या घराची मालकीण आहेस ना. एक काम कर, आताच्या आता
या उभ्या असलेल्या नालायक कबीरला सिक्युरिटी बोलून धक्के मारून बाहेर काढायला लाव. त्यावर लगेचच आपण पाहतोय सखी कबीरकडे एकटक पाहत असते. तेवढ्यात आपण पाहतोय आता सरकार बोलू लागते, काय गे सखी, काय पाहतेस तू अशी? तुझ्या आईचा होत असलेला अपमान तुला सहन तरी कसा होतो? त्यावर लगेचच कबीर म्हणत असतो, अहो सरकार, बेबी सरकारांच्या आईचा अपमान कसं काय होईल? कारण त्यांची आई तर इथे नाहीच आहे. तुम्ही स्वतःला जर त्यांची आई म्हणत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, बेबी सरकार भोळे आहेत पण त्यांचा हा नवरा नाही हा. ही गोष्ट मात्र डोक्यात फिट्ट करून ठेवायची. आणि अशातच आपण पाहतोय ही जी सरकार असते ती पुढे पुढे येते आणि सखीचा हात धरते आणि म्हणत असते, काय झालंय तुला, अशी का वागतेस तू? अगं तुझी आई तुझ्याशी काहीतरी बोलते, हकल ना, हकल या नालायकाला या घरातून. आणि अशातच आपण पाहतोय आता सखी म्हणत असते, आई आई तू म्हणतेस तसं नाही करू शकत मी. हे वाक्य ऐकल्यावर आता सरकार बोलत असते, म्हणजे तू तुझ्या आईचं ऐकणार नाहीस? त्यावर सखी म्हणत असते, आई ऐकीन ग, तुझंच ऐकीन, पण कायद्याने मी या व्यक्तीला या घरातून बाहेर नाही काढू शकत. आता मात्र सरकारला कळत नसतं की सखीला नेमकं काय म्हणायचं आहे आणि सरकार बोलू लागते, अगं ए काय झाले तुला, मला काहीतरी सांग. त्यावर सरकारला आता बेबी सरकार म्हणजे सखी म्हणत असते, आई आई ही सगळी प्रॉपर्टी या माणसाच्या नावावर आहे. हे सगळं ऐकल्यावर आता सरकार मोठमोठ्याने हसू लागते. सरकारला जणू वेड लागलं की काय असंच सगळ्यांना वाटू लागतं. आणि अशातच आपण पाहतोय आता थेट कबीर म्हणत असतो, काय झालंय सरकार, म्हणजे तुम्हाला वेड्याचा झटका आला की काय? वेळ सांगा मला, म्हणजे तुम्हाला मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची सोय करतो मी. त्यावर लगेचच आपण पाहतोय सरकार म्हणत असते, मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट तर करावंच लागणार आहे, पण मला नाही, तुला तुला कळलं का रे किर्लोस्करा. आणि अशातच आपण पाहतोय आता कबीर म्हणत असतो, किरण आत्ताच्या आत्ता मेंटल हॉस्पिटलमधून ॲम्ब्युलन्स बोलावण्याची सोय कर. आणि तेवढ्यात आपण पाहतोय सरकार म्हणत असते, काय चाललंय तुझं, कोणासाठी मागवतोयस तू मेंटल हॉस्पिटलमधून ॲम्ब्युलन्स? त्यावर कबीर म्हणत असतो, तुमच्यासाठी, कारण आता तुम्ही जे काही पाहणार आहात आणि जे काही ऐकणार आहात ना, त्यानंतर तुम्हाला लगेचच मेंटल हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज भासणार आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता सरकार म्हणत असते, म्हणजे म्हणजे काय म्हणायचंय तुला? त्यावर हा काना म्हणत असतो, म्हणजे काय लावलंय, वाघाचे पंजे, याच पंजाने तुम्हाला जखमी करणार आहे मी. तुम्हाला वाटतं ही कामतांची प्रॉपर्टी सखी मॅडमच्या नावावर आहे का? अहो या कामतांच्या प्रॉपर्टीचा एकमेव वारसदार हा कबीर आहे, कबीर देवदत्त किर्लोस्कर. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सरकार म्हणत असते, बस कर बस कर, तू बोलशील आणि मी यकीन मानायचं असं का? त्यावर लगेचच आपण पाहतोय कबीरने आता थेट गौतमला म्हटलेलं असतं, गौतम काका प्लीज सखी मॅडमच्या बरोबर जाऊन लॉकरमध्ये असलेले सगळे प्रॉपर्टी पेपर घेऊन या आणि मारा मारा या सरकारच्या थोबाडावर. हे वाक्य ऐकल्यावर सरकार म्हणत असते, ए माझ्याशी नीट बोलायचा, मला माझ्याच घरात येऊन लढायचं नाही. त्यावर लगेचच आपण पाहतोय कबीरने आता या सरकारला इग्नोर केलेलं असतं. आणि लगेचच आपण पाहतोय गौतम सखीच्या मदतीने कपाटातली म्हणजेच लॉकरमधले सगळे प्रॉपर्टीचे पेपर घेऊन येतो आणि कान्हाच्या हातात देतो. कान्हा ते पेपर पाहतो आणि लगेचच म्हणत असतो, चल किरण, मी सांगितलेलं काम केलंस का? त्यावर लगेचच आपण पाहतोय किरण म्हणत असतो, कबीर सर तुम्ही बोललात आणि मी करणार नाही असं होईल का? अहो बघा तर खरं, बाहेर एक नाही तर दोन ॲम्ब्युलन्स आणल्यात मी. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट कबीर म्हणत असतो, 2 ॲम्ब्युलन्स? काय गरज आहे 2 ॲम्ब्युलन्सची?
त्यावर लगेचच आपण पाहतोय आता किरण म्हणत असतो, अहो एखादी जर पटकन चालली नाही तर दुसरी चालावी म्हणून. आणि अशातच आता किरणच्या बरोबर कबीर देखील हसत असतो. आणि अशातच आपण पाहतोय फायनली प्रॉपर्टीचे पेपर या सरकारच्या थोबाडावर मारत कान्हाने आता सगळा गेमच पलटी केलेला असतो. सरकार आता ते सगळे पेपर पाहते आणि पेपर लगेचच ती फाडून टाकते. पेपर फाडल्यानंतर आता सरकार म्हणत असते, आता बोल बोल ना, आता बोल. पेपर तर मी फाडून टाकले, आता या प्रॉपर्टीचा तू वारसदार असूच शकत नाही. त्यावर किरण म्हणत असतो, अहो सरकार समजताना तुम्ही स्वतःला, पण तुम्ही तेवढ्याच बिनडोक निघालात. तुम्हाला काय वाटलंय तुमच्या हातामध्ये आम्ही काय ओरिजिनल प्रॉपर्टी पेपरच्या कॉपी देऊ का? अहो ते तर आम्ही तुमच्या हातात डमी दिले होते. आता कळलं ना तुम्हाला? तुमचं डोकं गुडघ्यात आहे, त्यामुळे तुम्ही आता लवकरच बाहेर असलेल्या ॲम्ब्युलन्समध्ये जाऊन बसा, नाहीतर त्यातली माणसं येतील आणि तुम्हाला फरफटत ॲम्ब्युलन्समध्ये बसवतील. तेवढाच झालेला अपमान तुम्हाला सहन होणार नाही, कळलं का? आणि अशातच आपण पाहतोय सरकार म्हणत असते, पायफट आय खैप 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 खैप. आणि अशातच आपण पाहतोय आता कबीर म्हणत असतो, पाहिलं तुम्ही सगळ्यांनी सरकारांची काय अवस्था झाली आहे. त्या काय बडबडत आहेत त्यांचं त्यांनाच कळत नाहीये. मला तर असं वाटतंय लवकरात लवकर त्यांना वेड्यांच्या इस्पितळात दाखल केलंच पाहिजे. आणि अशातच आपण पाहतोय सरकार बिथरलेली असते, ती आता इकडून तिकडे नाचत असते. ती म्हणत असते, सखी या माणसाने आपल्याला लुटलंय, आपल्याला बर्बाद केलंय, आपण या माणसाला आपल्या पद्धतीने शिक्षा दिली पाहिजे. सखी बोल ना काहीतरी. त्यावर सखी म्हणत असते, सॉरी मनस्विनी मावशी, तुला मला मावशी म्हणतानाही लाज वाटते, पण खरं तर माझ्या कबीरचं कानाचं खूप वेळच ऐकायला होतं. शेवटी तू नालायकच निघालीस. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला येत्या काळामध्ये या मालिकेच्या बाबतीतलं? तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.